मित्रांनो इकडं रानात उन्हात काम करावं लागतंय आणि आईचं फरमाईश ऐका, तुम्हीच ऐका. आई काय म्हणतं ते डिमांड वाढलेलं आहे सासूबाईचं. आता काय घ्यायचं? सोपा घ्यायचा सोपा. तर माझ्या मम्मीकडून का घेतला नाही तुम्ही? आता माग. होय. हो. मम्मी डायरेक्ट म्हणते ते आता माग नाही बया. हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर मित्रांनो आता आले ते 15 टाकी औषध मारून. हे बघा त्यांच्यासाठी मी पाणी चालवले. धरा पाणी. पीना नहीं है, थोड़ा गुलना करना. दवाई क्या हुआ अभी गया था ना. मराठी साहेब मराठी. ते तुला बघितलं मला हिंदीच येतं कधी. काय झालं मगाशी गेलो ना, आधी गेलो तोंडाला घेऊन बांधलेलं आणि मगाशी पोरं सोडून आले, लक्षातच नाही तोंडाला बांधलेलं, राहिलं घरी तोंडात गेलं औषध. मित्रांनो खरं सांगू तर माझं आहो आहेत ना वाढून गेले ते एकदम. तरी बघा ना 15 टाकी औषध मारून आले ते. असं वाटते का 15 टाकी औषध मारले ते. अजून पुढे जायचे रानात मित्रांनो कामाला. तर मला खूप माया येते, काय म्हणतात त्याला, मुझे बहुत दया आता है मेरे हस्बैंड जी के ऊपर, क्योंकि बहुत काम करते हैं. मैं इनसे लड़ाई कर लेती हूँ कि इतना काम मत किया करो, लेकिन अकेले हैं ना, मतलब हम सभी के लिए कर रहे हैं, मेरे लिए, बच्चों के लिए, मम्मी के लिए, खुद के लिए नहीं करते हैं. यही नहीं, सभी मर्दों की बात कर रही हूँ, जो जेंट्स होते हैं ना उन सभी की बात कर रही हूँ. खुद के लिए कभी नहीं करते हैं. मराठी है. हाँ तो मैं अब जो हमारे जो सबस्क्रायबर है वो पहले ही बोले ताई तुला हिंदी जर बोलली तो भी कोई दिक्कत हा जर तुला मराठीमध्ये नाही सांगता आला तर तू हिंदी सांगत जा. तर हे बघा आमचे आहोचे पाय. थांबा आहो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला विश्वास नसेल पडत तर हे बघा पाय एकदम गोरा गोरा झाले ते आहोचे पाय. हे बघा हे पाय आहे का, त्याला बूट पण दिलेला आहे आमचे मामा घालायला. बूट नव्हतं घातलं. असले घालणार कसं. हा चिक्कल असले पायला जाऊ. येत नाही. आणि मित्रांनो एक अजून माझा आहोलय भारी आहे ते. कारण माहिती का, रात्रीचं हे पण नाही म्हणत की माझं अंग दुखतात, हे दुखतात, ते दुखतात. कधीतरी पोरांना म्हणला की पाय तुडवून द्या, कचरून द्या, तवच माझे जाऊ द्या. नाही मित्रांनो माझं आहो आहेत ना लय म्हणजे चांगलं आहे ते. अजून जायचे मित्रांनो. तुम्हाला का मी असं सांगते की तुम्हाला टाकी मी दाखवते. आत्ताच टाकी आणून इकडे ठेवले ते बघा, चार्जिंग लावले ते लगेच, म्हणजे चार्जिंग लावले ते. कारण बघा उद्या सकाळी मारायचे, त्यामुळे घरच्या पण मित्रांनो एकच नाही, घरच्या पण काम. रात्री मित्रांनो, रात्री किती वाजता गेलता आपले औषध माराय? 7 वाजता. रात्रीचे 7 वाजता आपले रानातला मका लावलेला आहे मित्रांनो गुरांसाठी. तर त्याच्यात आहे ना आळीचे औषध मारले ते आणि 4 टाकी मारले ते. आता दुसऱ्याच्या रानात 15 टाकी औषध मारून आले ते. आता आम्हाला जायचे ऊसाच्या बेना आणायला. तर मी धुणं धुवत होती. मी सकाळी उठलेले आहे मित्रांनो 6:30 वाजता आणि आहो उठले 5:30ला. तर उठूनच गेलते 5:30ला. औषध 8 टाकी मारून आले ते. 8 टाकी मारल्यानंतर घरी आले ते. धार काढल्यानंतर दूध घालाय गेले ते. दूध घालून आले ते. पोरं सोडवाय गेलेत ना, पोरं सोडून आले ते. आल्यानंतर जेवण केलेत आणि परत 8 टाकी मारलेले होते. 7 टाकी अजून राहिलेला ज्यांच्या दुसऱ्याच्या शेतात ते गेले ते. आता मारून आले ते आणि आता जेवण करायचे किंवा डब्बा घेऊन आम्ही जाणार आहे. आई पण गुरांच्या कुट्टी वगैरे करून गेले ते. मी घरचं आवरून घेतलं. आई गुरांच्या आणि आहो औषध मारा दुसऱ्याच्या शेतात. मित्रांनो मान्य करते 4 पैसे येतात, पण कुठं दुसरीकडे कामाला गेलं म्हणजे कंपनी नाही जात. कारण की आहो जर कंपनीला गेलं तर मला करमत नाही, त्यामुळे म्हणजे आम्ही दुपारपर्यंत 1000 रुपये कमवलेत मी. बघा मित्रांनो, पण ठीक आहे ना 1000 रुपये असू द्या, पण मेहनत भरपूर आहे. 400 देतात, 500 देतात दिवसाचे 8 तासाचे असू द्या. नाही 9 तासाचे 500 देतात. आणि मी जर 500 हातच 1000 कमवून आले. बघा मित्रांनो तरी हसतात ते. कसम से म्हणजे माझं हृदय धगधग करतात. एवढं काम एवढं करतात ते, एवढे एनर्जी कुठून येतात, भरपूर काम करतात ते. आणि अजून जायचे ऊस तोडायला मित्रांनो. तर मान्य करते म्हणजे पैसे येतात 1000, 700, 800 जे येतात ते, पण मेहनत सुद्धा एवढंच आहे. जेवढं म्हणजे मेहनत आहे ना तेवढं पैसा पण आहे. पण मेहनत उन्हात एवढं कडक कडक कडाक्याच्या उन्हात आहे.
आणि दाढी करून घ्या. नाही दाढी आवडते सबस्क्रायबर वाल्यांना विचार. नाही मित्रांनो, मम्मी युट्यूब फॅमिली नक्की सांगा दाढी आवडते का नाही. मला नाही आवडत. बघू मला वोटिंग करू वोटिंग. जर 100+ लाईक आले ह्या व्हिडिओला तर म्हणायचं दाढी त्यांना आवडते. आणि जर नाही आवड 100च्या आत आल्या तर म्हणायचं नाही आवडत, मग काढायची. चालते चॅलेंज डन. डन. मित्रांनो माझ्या साईड प्लीज 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 मम्मी. तसं नाही 100+ ठीक आहे. लाईक आल्या थांब. हा 100+ लाईक आल्या तर दाढी ठेवायची. हा आणि शेअर आहे का नाही शेअर, हा जर शेअर आल्या 100 तर नाही ठेवायची. चालतंय. कुठलं शेअर म्हणजे शेअर केलं लोकांनी, हा. शेअर नको. मग हे कसं लाईक तर 100 येणार आहे. 100च्या आत आले तर नाही ठेवायची आणि 100च्या वर लाईक आले तर तर ठेवायची दाढी. मी सांगते हं. 100 लाईक आला तर दाढी काय 100च्या वर गेले लोक माणूस जे आपले जेंट्स असते त्यांना तर दाढी आवडतात, पण बायकांना काय काय बायका आहेत त्यांना दाढी नाही आवडत. बरं ठीक आहे, मला मग पण असं नाही करू आवडत. थांब. हं. कमेंट मध्ये 10 कमेंट कमीत कमी आल्या पाहिजेत की भाऊ दाढी ठेवा. मग ठेवणार. हा हा, 10 ठेवणार. कमेंट यायला हा, पाहिजे. आणि किंवा कमीत कमी 10 कमेंट अशा आल्या पाहिजेत की भाऊ दाढी नका ठेवू, नाही चांगली वाटत. तर मग जय राम देखी. मग लगेच काढायचं. म्हणजे 10च्या वर जर आडा कमेंट की भाऊ नाही 10 कमेंट आले तरी नाही, ठेवा म्हणून आले तर ठेवायची, नाही म्हणून आले तर नाही ठेवायची. आम्हीच दोघं डिसाईड नाही करू शकते. मी सांगते ना 10च्या वर कमेंट आला की भाऊ दाढी ठेवा तर ठेवायच्या. 10च्या कमी आला की नाही ठेवायच्या, मग काढून द्यायच्या. हा डन. डन. मित्रांनो तुम्हाला जर समजलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर दाढीच्या आवडत असेल तर कमेंट आणि लाईक नक्की करा. बघू आहो दाढी काढते, मला नाही आवडत मित्रांनो, माझा साईड प्लीज. ठीक आहे. तर चला आता पटकन जेवण करून आम्ही जाते बेनं तोडायला. तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. चला शेतात गेलो तुम्हाला दाखवते. तर मित्रांनो आता आम्ही रानात पोहोचले आणि आहोला म्हणत होते घरी जेवण करून घ्या, तर आहो म्हणले ते जेवण घरी नाही करायचं, आपण रानात जाऊन जेवण करून लगेच कामाला लागायचे. तर बघा काय करतात. हे बघा आंबा चिरत बसले. आपल्या आंब्याचे आंबा आणलेत हे कस कायच काय रे बघा मित्रांनो आमच्या झाडाच्या. बघा आता आंबट लागतं की गोड लागतं हे बघा आधी. गोडे खरं सांग मित्रांनो, तोंडात पाणी आलं. मम्मी बघू गोड आहे की कसं आहे. मित्रांनो जेवण केल्यानंतर पटकन काम होईल, नाही तर परत काम करायचं तासात परत जेवण करायला. त्यामुळे म्हणलं आता जेवण करता मग बसायला डायरेक्ट थोडा. मम्मी थोडा आंबट आहे हो. बघा मित्रांनो खोटं बोलले ते. भारी वाटते मित्रांनो. त्यामुळे तर आहो म्हणले ते की मला घरी नाही जेवायचं, रानात जाऊन जेवायचे. त्यामुळे बसलेत आता बघा. खोटं बोललेत आहो. ह्याच्या कच्च्या आंब्याच्या मित्रांनो मला हे जलजिरा बनवू येतात. एक दिवशी बनवून ब्लॉग बनवणार आहे तुमच्यासाठी स्पेशल. खूप भारी लागतात प्यायला. हे बघा मित्रांनो काय आणले ते जेवायला. हा का बाई हे धर तुझं तुला. अरे काय 3 डबा इथे, एक डबा तुझा, एक डबा तुझा, एक डबा माझा. काय गेन बिन गेला धर तर काय एवढी डबे खायचं लय येत बा. हातात नाही एवढंच घ्यायचं जेवायचं. मग आता भाकरी खा. कांदा पण आणला मी, कांदा पण आणला. कांदा लय आवडतात मित्रांनो आहोला. कांदा पण आणला मी. तुम्ही जर नसता आणलं ना तर इथं हाय ते सांभाऊ दादाच्या. कुठं आहे ते? तिकडे आहे वय. मी म्हणलं इकडे आहे काय. कांदा पण आणला मी. कांदा पण बा लय लोकांच्या आयुष्यात झालाय वांदा आहे का नाही. त्यामुळे मी खातो कांदा. त्यामुळे आम्ही खातो भाजी भाकरी बरं कांदा. तुमचा होऊन द्या तसाच वांदा. आम्ही खातो देशी कांदा. मित्रांनो आता परत आमचे घरचं लागण आहे. तसं तर आता ऊन वाढलेलं आहे तरी आहो जातं ते दुसऱ्याच्या शेतात. कधीतरी जर आलं, कधीतरी मित्रांनो लागण येत असते 2 एकराचं 1 एकराचं, तर आहो जात असते.
आणि आता आमचे घरचं लागण आलेलं आहे, त्यामुळे आम्ही तिघं आले ते सकाळी. तुम्हाला तर सांगितलं ना मग अशी आई पुढं आलते आणि आहो गेलते औषध मारायला. तिकडून ते आले, नंतर मी घरचे आवरून घेतलं, मग आले तर मी राहणार. तर चला पटकन जेवण करू, भूक लागलेला आहे. आणि भाजी मी केलंय मित्रांनो ह्याच्या शेवगाची भाजी. आणि भाकरी मी केलंय मित्रांनो. भाकरी आहोनी केलंय बघा. हे बघा कसं झालंय ते भाकरी. बघा मित्रांनो, भाकरी केलेल्या मी कशा दिसतात. अशा भाकरी करावं लागतात आणि नाही तर बाया करतात भाकरी अशी वतून टाकायची. माहिती सगळ्यांना नाही रे, सगळ्यांना नाही माहिती. हे बघा मित्रांनो शेवग्याची भाजी मस्त पैकी. आणि शेवगा मी तोडून आले ते मित्रांनो, आमच्या आत्याबाई आहे ते. शेवगाचं लय मोठी कहाणी आहे. आमच्या आजीदादाला आता शेवगा द्यायचं, या झाड द्यायचं शेवग्याचं. लय मोठी कहाणी. शेवगा तर चालले ते बघा, आई पण बसले ते मित्रांनो जेवायला. आंबा देऊ होय? कांदा देऊ का? मीठ नाही आणलं. काय माहिती मित्रांनो कसं लागतं ते. आणि सकाळी आहे ना, म्हणजे शेवगाची भाजी जेव्हा करत होती ना मित्रांनो, तर डोक्यात आलं थोडंसं बाजरीचं पीठ टाकावं. तर थोडंसं बाजरीचं पीठ टाकलेलं आहे. छान आहे. आणि मित्रांनो पोरांसाठी मी टॅमॅटो चटणी आणि चपाती करून दिलता. मित्रांनो मी एक सांगू का, मी डबा भरला का नाही, डब्यात भाजी व्यवस्थित येते, भाकरी येतं, कांदा येतं, सगळं येतं. त्यामुळे तुम्हालाच लावते ना आम्ही. फरसाणा पण आहे अजून. बघा त्या का, त्यामुळे तुम्हालाच लावते आम्ही. शिल्पाने घरी केलेला आहे. शिल्पाताईने घरी केलेला फरसाणा. ये राज है घर के फरसाने का, बनाया है घर पे हमने ऐसा मस्त टेस्टी टेस्टी फरसाना, हम खाएगा इसको पेट भरेगा हमारा, इसकी बनाते हैं हम हर महीने मिसळ पाव. मस्त आहे. तर चला मित्रांनो जेवण करून आणि पटकन आपण कामात लागूया. तर तोपर्यंत तुम्ही असं व्हिडिओमध्ये बनवून राहा. पटकन आम्ही जेवण करते, या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला. तर चला मित्रांनो जेवण झालेत आमचं. आता चालले ते मी बेनं भरायला पिशवीमध्ये, बोरामध्ये बोरा पिशवीमध्ये बेनं भरायला चालले तू. तुला बोलवले आव्हान मी, आता तुमच्या आव्हाला कर म्हटलं. ओ रिअली? एवढे दिवस कुठे होता? एवढे दिवस कुठं होतं? तुझ्या पैसे होतं का गावातल्या पैसे होतं काय? हे बघा मित्रांनो आहो आता बेनं तोडतात आणि मी आता पिशवीमध्ये बेनं भरून घेते. लय मस्करी झाले ते. आणि पोट भरून जेवण केलंय ते मित्रांनो. सकाळ धरणं काहीच नव्हती खाल्ली. हा आता दिसते ना, सांगितलं की असंच माझ्याकडून काहीतरी टेस्ट झालता. तर चला मित्रांनो असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा. ए मम्मी, हा अरे बोरा पडला मित्रांनो. बोरा गिरला मित्रांनो. झोपू वाटलंय, म्हणजे दुपारचं जेवण झाला की थोडा आराम करावं लागतंय. पण काय आहे ना, शेतकऱ्यांना आराम नाहीये. शेतात जेवण केला की पटकन कामाला लागतात. ओ आहो दमाने, गाडी कुठे नाही पडत. आणि आई पण तिकडं पिशवी भरत आहे मित्रांनो. इकडं आम्ही दोघं. बियाणं लय भारी आहेत ना. त्यामुळे तरी बियाणं घेतलंय. बियाण्याचं मालकच लय भाली, त्यामुळे बियाणं पण लय भाली. मालक नव्हता देत, मालकाला किडनॅप केला. मग मला द्यायचंय का नाही सांग म्हणलं. बियाणं जर नाही दिलं अख्खं गायब करीन, अख्खं. काय गायब करणार आहे? बियाणं. तर चला मित्रांनो पटकन बेनं भरून घेते पिशवीमध्ये. बघा पिशवी घेतलेला आहे आणि आपले बेनं. मित्रांनो इकडं रानात उन्हात काम करावं लागतंय आणि आईचं फरमाईश ऐका, तुम्हीच ऐका. आई काय म्हणतं ते, डिमांड वाढलेलं आहे सासूबाईचं. आते काय घ्यायचं? सोपा घ्यायचा सोपा. हा
हा युपी काय म्हणलं? सासूबाईचं डिमांड वाढलं युपीच्या पुरीकडून. हा सासूबाईचे डिमांड वाढले ते युपीचे पुरी कडून. हा हुंड्यात घ्यायचा लाखोचा सोफा हा? आणि त्याला द्यायचा EMI महिन्याला हप्ता 4000. काय होंडा घ्यायचे? हुंड्यात घ्यायचा लाखोचा सोफा हा आणि EMI द्यायचा महिन्याला 4000. हप्तेवर म्हणतात ते मित्रांनो. हा आई काय घ्यायचं आई साहेब? सोपा घ्यायचा. तर माझ्या मम्मीकडून का घेतला नाही तुम्ही? आता माग. होय हो हो. मम्मी डायरेक्ट म्हणतात ते आता माग नाही बया. मित्रांनो खरं सांगू तर हुंडामध्ये म्हणजे जे दहेज असते ना, अहो काही घेतलेलं नव्हते, असंच मला आणलेलं होते. त्यामुळे म्हणजे आईला विचारला आता लग्नात का मागितलं नाही? आकाला म्हणत तुम्ही तुमच्या पुरीला का दिला नाही सोफा? मग दिलंय. कुठे दिलाय? इथं बनवून दिलाय. तुम्ही काय ना पण दिलाय ना. ज्याने दिलाय तोच आहे. आईने दिलाय का? तुम्ही काय व्हायला दिलाय का नाही ग? मग काय ही नाही सफिया. इकडे बघ. ही नाही सफी हाय मित्रांनो. मला एक सांगायचं, तुम्ही सांगा. इच्छेने स्व इच्छेने आता आमच्या आजोबांनी दिला बरं का, म्हणजे वडिलांच्या वडिलांनी दिलाय सोफा. लोखंडी सोफा आमच्या बहिणीच्या लग्नात दिलेला आहे. ते 10,000चा देऊ, 5,000चा देऊ, 15,000चा देऊ, 2,000 देऊ, पण दिलाय. हं. पण आई म्हणते मी दिलाय. हा कुणी दिलाय? म्हणजे म्हाताऱ्याने दिलाय तो दोघीला पण. ते बरोबर म्हणजे मोबाईलवर एकदम प्रूफ सांगितलेलं आहे मित्रांनो. हे बघा पण मी काय आणलेलं नाहीये मित्रांनो. त्यामुळे म्हणजे आई आता म्हणतात आता घे आईकडून. मग बघू आता युपी जाणार आहे आई. हो आत्या साहेब जाणार आहे आता युपी. मी सगळा सेटच घेऊन येतो आता युपीला गेल्यावरती. तुझ्याकडून सगळा सेट घेऊन येतो. आपण लाडू आणतो तसला सगळा सेट आणायचा. सोफा, दिवाण, भांडी कुंडी सगळी. ते नाही हो रिअलचं आणायचे हो, असं नको म्हणू. मित्रांनो मी तुम्हाला सांगते, जर मी माझ्या आईला आणि पप्पाला जर मी सांगितलं ना की आमच्या सासूबाई म्हणत होते डिमांड आहे आमच्या सासूबाईचं ना, तर नाही सोफा दिला ना तर त्याच्या पुढ्या पण मी काय बोलत नाही. आणि आई असं मस्करीत बोलले ते मित्रांनो. आणि आईची पण एवढं डिमांड नाहीये, आहोचं पण नाहीये. आहो मला असंच आणलेलं होते, कसलंच दहेज नाही आणि हुंडा नाही काय नाही. मग त्यामुळे म्हणजे बघू आता काय करायचे. अजून एका बाईचा फोन आलेला आहे, बघू काय म्हणते. हॅलो, काय करते तू? आता तुझ्याकडून एक प्रूफ आम्हाला पाहिजे. खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. हं. चुकीला माफी नाही. खर्र खर्र सांगायचं, खर्र खर्र बोलायचं. तुझ्या लग्नात तुला लोखंडी सोफा दिला कुण्या? हा? म्हातारांनी. जोरात जोरात कोणत्या म्हाताऱ्याने दिला? संभाजी हरिभाऊ आठवले. हा ही खरी गोष्ट आहे ना? बरोबर ना? सगळी 2.5 लाख फॅमिली आमची ऐकती या. आणि इथं आईचं खोटं पकडलेलं आहे मित्रांनो. कुण्या का द्यायना पण दिलाय ना. आई नाही दिलं तर जाऊ दे ना, आजोबा दिलेत आता ती ना. नंतर न गोष्ट सांगेन काय झाले ते. आता आमचं व्हिडिओ बनलंय. मित्रांनो तर तुम्ही ऐकलं, आमचे दीदी म्हणजे आमचे ननंदबाई आहे ते त्यांच्या फोन आले ते, तर आहो तिथं बोलतं ते. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगते की लग्नात काही नाही माझ्या आई आणि वडील काय, कारण की आम्ही लव्ह मॅरेज केलं ते. UP आणि महाराष्ट्र म्हणजे लव्ह मॅरेज केलं ते. माझी मम्मी म्हणत होती सगळे समान द्यायला, पण आहो म्हणले ते मला काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून, फक्त तुमची मुलगी पाहिजे. त्यामुळे माझ्या आई आणि वडीलचे काय चुका आहे काय सोफा. तर मी आहोला जरा विचारते की लग्नाचं काय बोलणं झालं होता. आहो मम्मी नाही मी सांगतो की रिअल सांगतो मित्रांनो. माझी आई काय म्हणली होती सांगा. बाकीचं जाऊ दे, हा. रिअल सांगतो मी. माझं असं म्हणणं होतं की मी ज्या पोरीशी लग्न करीन त्या पोरीकडून मी काहीच घेणार नाही, असं माझं म्हणणं होतं. आणि हिची आई पण मला म्हणलेली स्वतःहून, एवढं सांगतो तुम्ही मोठं लग्न करा, तुमच्या घरचे जे आहेत पाहुणे मंडळी त्यांना सांगा घेऊन या इकडं, आपण इथं लग्न करू आणि तुम्हाला काय ज्या वस्तू येतो अगदी गाडी सहित हे देतो म्हणलेले. पण मी म्हणलं मला कुणाला आणायचंही नाही आणि कुणाला न्यायचं नाही. आणि फक्त शिल्पान मी जाणार. काय समान असेल ते कसा आणायचं कसं नाही तुम्ही हे म्हणलं होतं. त्यांच्या कोर्टात लग्न करून हे करून आम्ही आलो दोघं पण मग विमानाने. विमानाने. पहिल्यांदा चालते मित्रांनो. तर ऐकलं आहोचं तोंडाने.
तर मित्रांनो माझी आई म्हणत होती काय पाहिजे ते सांगा, पण लग्न करायचे एकदम मोठ्या जसे आपण अरेंज मॅरेज करते तसं, म्हणजे एकदम धूमधाम से डीजे के साथ. तर असं लग्न करायला मम्मी म्हणत होते, पण गावाकडे म्हणजे आमच्या UP कडे लग्न करायला आई म्हणत होते मम्मी. मित्रांनो पण तसं काही झालं नाही. आणि इकडं आल्यानंतर आहो म्हणत होते आईला की आपण लग्न करू. मग नंतर आम्ही ठरवलं नाही नाही असं नाही करायचं, आपले कोर्ट मॅरेज झालेलं आहे तसं. तर का आम्ही लग्न नाही केलं ते तुम्हाला नंतर सांगेन. तुम्हाला तर माहिती आहे माझी एक मुलगी आहे आणि कसं काय झालं ते तुम्हाला नंतर आमच्या लव्ह स्टोरी मध्ये कळेल. सगळं कळेल, आमची मुलगी कवा झाली, लव्ह स्टोरी कवा झाली, सगळं कळेल. त्यामुळे आम्ही परत लग्न केलं नाही, म्हणजे असं आम्ही लग्न पाहून करणार की दोघ जण परत कवा आता. म्हातार झालं. युट्यूबचं पेमेंट यायला लागलं का नाही 30-40 सगळ्यांच्या गरजा भागायला लागल्या का नाही, आपल्या पण आणि गोरगरिबांना जे आपण मदत करणार आहे त्यांच्या पण गरजा भागायला लागल्या की आपण परत लग्न करायचं परत दोघांनी एकमेकाशा. मला म्हणजे तुमची कोण गर्लफ्रेंड असं नाही व्हायला पाहिजे. आई काय म्हणणं आहे तुमचं? दुसरी भावानाची होई, नाही बाबा हीच बरी आपली. पण मला दुसरी बायको आणायची आहे. सफरदा, पोरांची राहू. आणायची नाही म्हणलं, ऐका येत नाही काय, व्हिडिओ रिपीट करून बघ. आणायच्या तुम्ही आणायची नाही म्हणलं मी, मग आणायची नाही दुसरी बायको म्हणलं. असं म्हणलं बाई. हा मित्रांनो आई म्हणत होते असं जर केलं ना घराबाहेर काढू, आपण घरात राहूया, पोरा मी आणि आई आणि बाबूला बाहेर बाहेर काढायचं. बाहेर मला कुठं पण नोकरी लागेल, जाऊ नोकरीची, जाऊ जाऊ, मला नाही पाहिजे नोकरीची, जा. नोकरी कुठं पण लागेल, हा. नोकरी लागेल छोकरी भेटती. छोकरी आणले ना टकला करके घर में बंद कर देंगे गाईस. तर चला मित्रांनो पटकन काम करून लय झालं मस्करी. तर तुम्ही ऐकलं असेल तर असं व्हिडिओ मध्ये बनवून असाच टाका. व्हिडिओ गमती जमती असतात, बघत राहा तरच हसत राहणार आमचे व्हिडिओ बघितले. मित्रांनो लय हात दुखतोय तरी खांदत बसलोय मी ऊस सगळा. आता काय सांगू, हे बघा इकडं खांडलंय सगळं आणि लय हात दुखतोय मित्रांनो माझा, तरी ऊस खांडत बसलोय. शिल्पा का तिकडे भरत बसली. हात दुखते, गोळ्या खाल्ला का रात्री? तो आठवणच केली नाही. मी जेवताना आठवण काढली होती, मी म्हणलं होतं मग काय म्हणलेली परत झोपताना देते तुम्हाला, गोळ्यात दिल्या नाही. मित्रांनो एकदा पोट भरून जेवण केलं ना, दाल तडका आणि भात जिरा राईस खाऊन पोट भरलं की मग काय म्हणतात ते थोड्या वेळात गोळ्या खाऊ, लय पोट भरलेत आणि गोळ्या राहिला असंच. आता गेल्यावर खातो, सकाळी खाल्लेत की संध्याकाळी खायचं. हा. आता मित्रांनो इकडं आमच्या अक्काबाई भरत बसली या बेन. होय अक्काबाई लय शांत आहे. आत्याची मिसरी संपली बघा, शिल्पाची आत्याची संपली मिसरी. आता कसं होणार आत्याचं? पण त्यावेळेस मित्रांनो आता जायचे घरी जायचे वेळ आला. कंटाळा आला ना, कंटाळा. हा. किती पिशव्या तोडल्या? तोडलं माहित नाही पण भरलो आपण 20 पिशव्या, होय 20 बोरा. 20 बोरा भरल्या. ट्रॅक्टर कुठनं घालायचं आतमध्ये? मित्रांनो लय ऊन लागते, या 5 वाजले तरी असं चटाकते नुसतं. का शिल्पाच्या काका हातवाला निघला पार. माझा है ना एवढं पसीना आता है और इधर आता है, इधर इधर और इधर क्या बोलते हैं उसको, घाम निकलता घाम है. घाम येतो, घाम हाँ, घाम येतो म्हणायचं. काय म्हणायचं? घाम येतो एवढा माथ्यावरती आणि गालावरती असा घाम येतो. घाम येतो. हा आणि आमच्याकडे म्हणतात ते घाम येतो ना, इसको घाम बोलते हैं. ये आपके यहाँ ऊन बोल रहे हैं. ऊन लगता है. हा, ऊन ऊन हमारे यहाँ ये कपड़े सिलने वाला ऊन बोलते हैं. क्या है, उल्टा का पुल्टा हो गया, उलटा का पुलटा हो गया. सब गुड़ गोबर हो गया. हा गुडगोबर. पिशवी भरून आता आम्ही घरी जाणार आहे मित्रांनो, कारण की पोरं आले असेल पोरं वाट बघत बसले असतील, शाळेतनं 4:30 वाजताचे येत होतं. वाट बघत बसले असतील, मम्मी पप्पा गेलेत कुठं आम्हाला सांगितलं पण नाही. हो मित्रांनो, तर आता हा व्हिडिओ मी आणि आहो इथंच एंड करते मित्रांनो. भरपूर बघा पिशव्या इकडे दावा किती भरले ते आपण. ते बघा मित्रांनो किती पिशव्या भरले ते. सगळं 20 पिशव्या आहे मित्रांनो. 20-25 पिशव्या भरले ते. हो मित्रांनो 20 आणि 25 पिशव्या भरलेला आहे. अजून पिशव्या म्हणजे अजून ऊस तोडायचे मित्रांनो. पूर्ण 40 पिशव्या आपल्याला पूर्ण करायचे पिशवी. तर चला हा व्हिडिओ इथं सेंड करते मित्रांनो. आय होप तुम्हाला सगळ्यांना आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा,
आणि चॅनलवरती असाल नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नको आणि UP अँड महाराष्ट्र कपल जोडीला सपोर्ट करा. तुमच्या प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू द्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वजण मस्त आणि स्वस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.